नमस्कार, सियाग रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उपवासाची वडी बनवणार आहे। उपवास म्हणलं की वेगवेगळे प्रकार येतात, तर तेच सारखं ते खाऊ वाटत नाही, त्यामुळे नवीन काहीतरी खावंसं वाटत असतं। तर त्यासाठी आज आपण उपवासाचे शाबू वडे बनवणार आहे। वड्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण उकडलेले 2 बटाटे घेतलेत। या मिरच्या हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 चमचे आहेत। हे मीठ आहे, हे मीठ आपण चवीनुसार वापरणार आहे। हा शाबू आहे, या वाटीने 2 वाट्या शाबू घेतलाय। हे लाल तिखट आहे, तेल, हे पाणी आहे आणि हे शेंगदाणे आहेत, हे खारे शेंगदाणे आहेत। हे बघा, एकदम कुरकुरीत असे भाजलेले हे खारे शेंगदाणे आहेत। तुम्हाला दाखवते, हे बघा, हे खारे शेंगदाणे कसे बनवायचे त्याचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, आम्ही त्याची लिंक देतो। हा शाबू आपण स्वच्छ करून हा शाबू भिजवून रात्रभर ठेवणार आहे। हे बघा, आपण रात्रभर भिजत ठेवला होता हा शाबू। तर हा आपला भिजलाय का बघू। हे बघा, किती मोकळा सुटसुटीत झालाय। हे बघा, हा आपला शाबू भिजलाय व्यवस्थित। हे बघा, असा भिजायला पाहिजे आणि मोकळाही झालाय, तुम्ही बघू शकता। तर हा शाबू आपला भिजलाय, हा आपण रात्रभर ठेवला होता, 12 तास तरी ठेवलाय। तुम्हाला जर 12 तास ठेवायचं नसेल तर 8 तास ठेवू शकता तुम्ही। आता आपण जे हे शेंगदाणे घेतलेत हे आपण बारीक करून घेणार आहे मिक्सरनं। हे बघा, आपण मिक्सरचं भांड घेतलंय, त्याच्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आणि आपण बारीक करून घेणार आहे। हे बघा, आपला कूट असा बारीक करून झालाय, बारीक केलाय आपण, जास्त भरड काढू नका। तर आपण एक ताट घेतले, या ताटामध्ये हा आपला भिजवलेला शाबू आहे तो काढायचा। हे बघा, आणि या शाबूवरती हा शेंगदाण्याचा कूट, आपण 2 वाट्या शाबू घेतला होता, 1 वाटी शेंगदाणे घेतलेत। आणि 1 चमचा भरून हे लाल तिखट घातले। हे मिरची 2 चमचे बारीक करून घेतलेली आणि पाव चमचा मीठ घातले। आणि जे आपण उकडून घेतलेले बटाटे होते ते असे मॅश करून घालायचे। हे बघा, तर हे उपवासाचं असल्यामुळे मी याच्यामध्ये कोथिंबीर, जिरं वापरलं नाही। हे बघा, आणि हे मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, सर्व शाबूला हे लागलं पाहिजे, आपण जे तिखट मीठ घातले शाबूला घातलंय ते। हे बघा, हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचं सगळीकडे। हा बटाटा, तिखट मीठ आणि कूट टाकलेला सर्व बाजूला लागला पाहिजे, या स्मॅश करून घ्यायचं। हे बघा, हे आपलं व्यवस्थित मॅश झाले। तर आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया। हे बघा, हाताला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे जेवढे तुम्हाला वडे हवे असतील, मोठे बारीक, तेवढे असे गोळा करून घ्यायचा। हे बघा, असा गोल गोळा करून घ्यायचा आणि तो असा दोन्ही हाताने असा प्रेस करून घ्यायचा, त्याला आकार असा गोल आला पाहिजे। हे बघा, फक्त असं प्रेस करून घ्या। हे बघा, याचे असे वडे करून घेणार आहे आपण। हे बघा, असे वडे करून घ्यायचे। तुम्हाला अजून दाखवते।
एकदा हाताला तेल लावलं की डबल डबल लावायची काही गरज नाही। हे बघा, असा गोल गोळा करून घ्यायचा, व्यवस्थित गोल करून घ्या आणि हे फक्त असं प्रेस करायचं, तुमचे वडे आपोआप पडतील। हे बघा, तुम्हाला जसे हवे असतील तसे छोटे मोठे तुम्ही बनवू शकता। तुम्हाला जर मोठे हवे असतील तर तुम्ही मोठे बनवू शकता। हे बघा, हे राहिलेलेचे आपण सर्वाचे असेच वडे करून घेणार आहे। हे बघा, आपण असे वडे केलेत। अजून आपण शिल्लक ठेवले, शाबू आणि बटाट्याचे जे मिश्रण आपण केले ते शिल्लक ठेवले। आपल्याला जर पाहिजे असतील तेवढेच आपण वडे करायचे आणि हे वडे गरम गरमच छान लागतात। जर कोणी आलं असेल तर ते पटकन करून देता येते। ते मिश्रण तसं तुम्ही झाकून ठेवू शकता, ते दिवसभर आहे असं टिकतं बाहेर फ्रीजला न ठेवता। तर जेवढे तुम्हाला लागते तेवढे तुम्ही करून घ्या आणि राहिलेलं ते तसंच ठेवून द्या सारण। तर आता आपले हे वडे झालेत, आपण हे फ्राय करून घेणार आहे। आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्याच्यावरती कढई ठेवायची। आपण गॅस चालू करून गॅसवर कढईमध्ये तेल घालून ते तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। पहिल्यांदा गॅस मोठाच ठेवलेला आहे, मोठ्या गॅसवरच तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर आपण मध्यम करणार आहे। आपण अगोदर बघूया आपलं तेल गरम झालंय का। हे बघा, हे आपल्याला जसं पाहिजे तसं तेल हे गरम झालेलं आहे। हे बघा, याची वाफ येते। आता आपण गॅस मध्यम ठेवणार आहे, आपण गॅस मध्यम ठेवलेला आहे। आता या तेलामध्ये जे आपण हे केलेले वडे आहेत ते वडे सोडणार आहे। हे बघा, आपण फक्त 4 वडे सोडलेले आहेत आणि गॅस आपण मध्यम ठेवलाय। जास्त फास्ट वर ते भाजू नका। हे बघा, आपले खालच्या साईडनं भाजलेत का बघूया। हे बघा, व्यवस्थित भाजलेत आणि हलके लागायलेत। आता आपण हे असे दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया। हे बघा, गॅस मध्यम असल्यामुळे हे खूप छान आतून क्रिस्पी आणि चांगले भाजतील। कारण जर गॅस फास्ट ठेवला तर ते आतून कच्चे राहतील आणि वरून तर करपून जातील, असे वाटेल की वरून तर भाजले पण आतून ते आहे असे कच्चे राहतील। तर मध्यम गॅसवरच हे भाजून घ्यायचे। हे बघा, आणि हलके लागायला लागलेत, किती छान झालेत। एकदम जास्त वडे सोडू नका, जेवढे तेलात बसतील किंवा हलवता येतील आपल्याला तेवढेच तुम्ही वडे घाला। हे बघा, किती छान आपले वडे भाजून निघाले। वाव, किती मस्त फुगलेत। हे बघा, तुम्हाला दाखवते, हा आपला केलेला कच्चा वडा आणि हा बघा शिजलेला, दोन्ही पैकी बघा किती फरक आहे, किती छान फुललाय। हे बघा, किती मस्त फुगलंय आतून। तर हे आपले वडे भाजलेत, हे झालेत। आता आपण काढून घेऊया। हे बघा, किती छान दिसतेत आणि वासही खूप छान आले, मस्त वास यायला लागले। आता हे वडे आपण काढून घेणार आहे। हे बघा, वाव, किती मस्त झालेत आपले वडे। हे बघा, फुगलेत ही किती। तर आपण राहिलेले वडे अजून असेच तळून घेणार आहे। हे वडे पण आपण असेच भाजून घेणार आहे आणि वडे टाकल्या टाकल्या तुम्ही उचलायची लगेच घाई गडबड करू नका, ते ओले असल्यामुळे तुटतेत किंवा फुटतेत, खराब होऊन जाते। तर तुम्ही जरा ते भाजू द्यायचे आणि भाजले की नंतरच दुसऱ्या साईडने पलटवायचे। हे तुम्हाला दाखवते। हे बघा, हे अजिबात खाली चिटकलेला नाही, तुम्हाला दाखवते। हे बघा, असं लगी दुसऱ्या बाजूने पलटी मारायची।
हे उपवासाचे वडे असल्यामुळे आपण याच्यामध्ये जिरे, कोथिंबीर, आलं वगैरे काही घातलेलं नाही आणि काही लिंबूही घालते. तर लिंबू घालते पण आमच्याकडे काही जास्त आंबट चालत नाही लिंबू, कारण शाबू जास्त ॲसिड असतं, पित्तकारक असतो शाबू त्यामुळे, आणि लिंबू घातल्यावर तर जास्तच ॲसिड वाढतं, म्हणून मी याच्यामध्ये लिंबू घातलेला नाही. हे आपले साधे आणि सोपे आणि पौष्टिक असे वडे केलेत. आपले हे वडे करून तयार आहेत. हे बघा, उपवासाचे हे शाबू वडे एकदम छान झालेत आणि फुललेत किती बघा. हे बघा, आपण जेवढे केले त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट हे फुललेत, किती छान झालेत बघा आणि कुरकुरीत ही झालेत. हे बघा, एकदम कडक आणि कुरकुरीत झालेत. तुम्हाला दाखवते, हे बघा कसा आवाज येतोय, तुम्हाला एक फोडून दाखवते. हे बघा किती छान झालेत. हे गरम गरम आहेत. हे आपले उपवासाचे वडे करून तयार आहेत. हे घरी तुम्ही नक्की करून बघा आणि कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे शाबू वडे तुम्ही नुसतेही खाऊ शकता, असे गरम आहेत तोपर्यंत गरम गरम नुसतेही खाऊ शकता, किंवा दह्याबरोबर नसेल तर तुम्ही कोणतीही उपवासाची चटणी करा त्याच्याबरोबर हे वडे खाऊ शकता. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मी हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.